नमस्ते। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी पाहणार आहोत। तर ही पोळी तुम्ही एकदा बनवली तर 7 ते 8 दिवस ही पोळी व्यवस्थित टिकते आणि बनवायला पण खूप सोपी आहे, खूप पटकन तयार होते। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये मी 1 पाऊण वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर आपल्याला हे तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आहे। हलका कलर चेंज होईपर्यंत आपण इथे तीळ भाजून घेतलेत, काढून घेऊया। तर त्याच पॅन मध्ये पाऊण वाटी मी घेतलेले आहेत शेंगदाणे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर आपले शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेत, आता आपण काढून घेऊया। परत त्याच पॅन मध्ये आपण घेतलेले आहे 1 चमचा बेसन पीठ घेतलं, 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। तर बेसन पीठ सुद्धा हलकस आपण भाजून घेऊया। बेसन पिठामुळे आपल्या पोळीला छान अशी चव येते। तर बेसन पीठ सुद्धा भाजलं गेलंय, शेंगदाणे सुद्धा भाजलेले त्याचे टरफलं काढून घेतलेत। हे दोन्ही व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याच मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला। आता त्यामध्ये आपण टाकूया पाऊण वाटी गूळ। तर गूळ मी ते बारीक चिरून घेतलेले आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जे पीठ भाजून घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये टाकूया, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। त्यामध्ये थोडीशी आपण वेलची पावडर टाकूया आणि परत मिक्सरला बारीक करून घेऊया। तर इथे मी मिक्सरला व्यवस्थित असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे। तर आपल्याला एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पोळी लाटताना फुटणार नाही। त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेते। तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे टाकणं। तर तूप आपण व्यवस्थित असं ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच आपण पोळी लाटून घेऊया। तर मी इथे चपातीची कणिक आधीच भिजून ठेवली होती। तर त्यामधला एक गोळा घेतलाय, त्याची छान अशी आपण पारी करून घेऊया। सेम आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीचीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पारी करून घेतली आहे। तर थोडंसं मिश्रण शेंगदाण्याचं यामध्ये टाकून घेतलंय, व्यवस्थित पॅक करून घेऊया। थोडंसं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेऊया आणि छान असं हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त दाबून नाही लाटायची, नाहीतर पोळी पोळपटाला चिटकू शकते। आपण इथे शेंगदाण्याचं व्यवस्थित असं बारीक कूट केलेलं आहे, त्यामुळे शक्यतो आपली पोळी फुटत नाही। जर जाडसर ठेवला तर पोळी आपली फुटू शकते। इथे आपण आता हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया। तर एकदम 10 ते 15 मिनिटात ही पोळी तयार होते, जास्त वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तुम्ही प्रवासामध्ये अशा पद्धतीच्या पोळ्या नेऊ शकता। शक्यतो संक्रांतीच्या वेळेस ही पोळी खूप जास्त बनवली जाते थंडीमध्ये। तर ही पोळी खूप जास्त हेल्दी आहे, त्यामध्ये गूळ शेंगदाणे तीळ आहेत, तर हे खूप हेल्दी आहेत। तर छान अशी आपली पोळी फुगत आहे आणि मस्त दोन्ही साईडने आपण आता तूप लावून छान खमंग ही पोळी आपण भाजून घेणार आहे। जेवढी खरपूस आपण ही पोळी भाजून घेऊ तेवढी ती खायला छान लागते। तर मस्त टम्म आपली पोळी इथे फुगलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा राहिलेल्या पोळ्या करून घेणार आहोत। तर इथे मी बाकीच्या सुद्धा सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत। एकदा बनवल्या तर तुम्ही भरपूर दिवस या खाऊ शकता। तुम्हाला मी कट करून दाखवते, अगदी कडेपर्यंत आपलं सारण पसरलेलं आहे। तर मस्त अशी आपली इथे गूळ शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।